नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 517. या व्हिडिओद्वारे मी 11 प्रश्नांना उत्तर देणार आहे. पहिला प्रश्न आहे श्री विवेकानंद राऊत यांच्यावर फौजदारी खटला झाला म्हणून त्यांचं निलंबन झालं. ही ज्या संस्थेने किंवा ज्या संस्थेच्या शाळेत हे काम करतात त्या संस्थेने निलंबन केलं, पण नंतर निलंबन संस्थेने संपुष्टात आणलं. पण अजूनही त्यांना प्रकल्पाधिकारी जे असतात त्यांची मान्यता नाही आणि त्यामुळे ते सेवेत असून देखील त्यांना फक्त 75% निर्वाह भत्ता मिळतो आहे. त्यांनी एक अपर आयुक्तांना निवेदन केलं आहे, त्याची प्रत माझ्याकडे पाठवले. तर आपण जे निवेदन केलं ते निवेदन जरूर पाठवा, परंतु त्या निवेदनामध्ये बाकीचे जे उच्च न्यायालयाचे निर्णय वगैरे जे उद्धृत केलेत ते काही मला पाहायला मिळालेले नाहीत. पण आपण निवेदन सादर करा आणि या संदर्भात मला मंगळवार दिनांक 13 म्हणजे 13 जानेवारी 2026 सकाळी 11 वाजता फोन करा. माझा फोन क्रमांक आहे 02025608198. चला, प्रश्न क्रमांक 2. हे गोडाऊन कीपर परभणीमधले यांचं निलंबन झालं. निलंबन झाल्यानंतर यांनी काहीतरी 30,352 रुपयाची काही अफरातफर केली. त्यांना दोषारोपपत्र दिलं. 7 दोषारोपपत्र होते आणि दोषारोपपत्रामध्ये चौकशीमध्ये दोषारोप सिद्ध झाले आणि म्हणून त्यांची अफरातफरकमीची रक्कम वसूल करून त्यांना मूळ वेतन वेळावर आणलं आणि म्हणून त्यांनी 10/4/2003 हा आदेश काढलेला या शिक्षेचा. आता इतकी 2003 आज 22 वर्ष झाली, तर त्यानंतर आता त्याबद्दल निराळं काही करता येण्यासारखं नाही. पण आपल्याला याचा संबंध काही शंका असेल तर मला मंगळवारी म्हणजेच दिनांक मी सांगितलं त्याप्रमाणे 13 जानेवारी 2026 सकाळी 10:30 ते 1:30 या दरम्यामध्ये फोन करा. फोन क्रमांक 02025608198. चला, प्रश्न क्रमांक 3. हे पोलीस शिपाई आहेत वसई रोड रोह मार्गाचे आणि यांचं काय झालं, यांना सेकंड मॅरेज यांनी केलं आणि म्हणून त्यांना काही शिक्षा वगैरे देण्यात आली आणि शिक्षा काय दिली, त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. मग ते मॅटमध्ये गेले आणि मॅटमध्ये गेल्यानंतर मात्र जी शिक्षा होती ती काही जास्ती शिक्षा आहे असं सांगितल्यामुळं शिक्षासाठी प्रकरण परत पाठवलं आणि आता रिमूव्हलच्या ऐवजी सक्तीची सेवानिवृत्ती ही शिक्षा दिलेली आहे. आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की मॅटने जेव्हा सांगितलं आहे पण त्याप्रमाणे यांनी मला शिक्षा रिमूव्हलच्या ऐवजी फक्त कंपल्सरी रिटायरमेंट दिली. हा मॅटचा अपमान आहे का? आणि आता अपमान आहे का? तर ज्या संदर्भात माझ्या दृष्टीने मी पाहिलं त्याप्रमाणे आपल्याला काय, कामावरून जेव्हा तुम्हाला काढून टाकलं होतं तेव्हा तुम्हाला निवृत्ती वेतन किंवा मिळत नाही. पण आणि कंपॅशनेट म्हणजे जर एखाद्या त्या अथॉरिटीला असंच वाटलं की तुमची आर्थिक परिस्थिती कमी आहे तर तुम्हाला त्याचं निवृत्ती वेतन तुम्हाला मिळतं, अन्यथा निवृत्ती वेतन मिळत नाही. आणि ते निवृत्ती वेतन मिळालं तरी तुम्हाला किती मिळतं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. त्याप्रमाणे 2/3पेक्षा जास्ती मिळू शकत नाही. पण आता आपल्याला कंपल्सरी रिटायरमेंट करायचं म्हणजे कामावरून जेव्हा काढून टाकलं होतं त्यावेळेस तुम्हाला निवृत्ती वेतन काहीही मिळत नाही, फक्त एक्सेप्शनसारखे मिळू शकते. मात्र आता आपल्याला कंपल्सरी रिटायरमेंट केलं आहे त्यामध्ये तुम्हाला काय कमीत कमी 2/3 इतकं निवृत्ती वेतन मिळतं. म्हणजेच काय, कंपल्सरी रिटायरमेंट ही शिक्षा याचं जे गांभीर्य आहे, दिलेली शिक्षा आहे ती काय आहे, कामावरून काढून टाकण्याच्या तुलनेमध्ये थोडी सौम्यच आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही मॅटचा निवृत्ती हे कंटेम्प्ट काही झालेला नाही. पण म्हणून आता आपल्याला जे कंपल्सरी रिटायरमेंट त्यानंतर आपल्याला निवृत्ती वेतनविषयक लाभ मिळण्यासाठी आपण आपल्या जे कार्यालय प्रमुख होते, आपण पोलीस खात्यामध्ये होतात, त्यामुळे जिथे काम करतात तिथे ज्या कंपल्सरी रिटायरमेंटचं पेन्शन महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या 100 नियमाच्या तुलनेत तरतुदीप्रमाणे मिळावं यासाठी पुढे प्रयत्न करा, अर्ज वगैरे द्या. प्रश्न क्रमांक 4. हे परिरक्षण भूमापक आहेत. यांना वार्षिक वेतनवाढ दिली पण ही जी वेतनवाढ दिली ती पुढील वेतनवाढ परिणाम करणारी होती.
पण ह्याकरता त्यांनी ज्या शिक्षा दिला त्यांनी फक्त स्वतंत्र विभागीय चौकशी केलेली नाही. नियम 10 प्रमाणे फक्त एक ज्ञापन काढलं आणि त्या ज्ञापनाच्यावर त्यांना संधी देऊन त्यांचं म्हणणं गेल्यानंतर ही जी शिक्षा दिली पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी वेतनवाढ थांबवली. आता मी सांगितलं तर हा जो त्यांनी काही काढलेला आहे आदेश हा निश्चित चुकीचा का आहे? कारण नियम 10मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1982च्या नियमामध्ये 1979च्या नियम 10मध्ये तरतूद काय कसली आहे? ही तरतूद किरकोळ शिक्षा देण्याच्या बाबतीमध्ये आहे. पण त्याच्यामध्येच त्या नियमामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याची जी वेतनवाढ असेल तर ती पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी जर करायची असेल तर त्याला नियम 8मध्ये जी जबर शिक्षेची कार्यपद्धती त्याचाच अवलंब केलेला पाहिजे. आणि हा अवलंब आपल्या प्रकरणामध्ये केलेला दिसत नाही आणि त्यामुळे आपण याच्यावर जरूर अपील करा. अपील केल्यानंतर मॅटमध्ये आपण जरूर जा. तर मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये एक मी व्हिडिओ केला आहे, व्हिडिओ क्रमांक 397, आणि त्या व्हिडिओ क्रमांक 397मध्ये मी एक जजमेंट पण दाखवलेलं आहे की अशा संबंध जेव्हा असेल एखाद्या वेतनवाढीवर परिणाम म्हणजे कायमची वेतनवाढ जेव्हा तुम्हाला थांबायची असते तेव्हा त्याच्यासाठी जबर शिक्षेची कार्यपद्धतीच अवलंबणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला दिलेला शिक्षा आदेश चुकीचा आहे, पण हा जुना आदेश आहे. आता कदाचित आपण जेव्हा अपील करायला जाल तिथे डिलेचा म्हणजे विलंब करायला असा प्रश्न येईल किंवा मॅटमध्ये गेला तरी तिथे. पण त्या ठिकाणी आपण आपल्या वकिलांनी म्हणणं मांडलं पाहिजे की मला पहिली दिलेली आदेश हा ॲबिनिशो वाईड आहे. कारण मूळ जबर शिक्षेची जे असून देखील त्याची कार्यपद्धतीचा अवलंब न करता दिलेली शिक्षेची आहे आणि त्याचा मी अजून देखील म्हणजे 20 नंतर जी काही वेतनवाढ कायमची बंद केल्या असल्यामुळं मला त्याचा परिणाम आजही होतो आहे. त्यामुळे याच्यामधला जो काय विलंब नाही असं आपण आर्ग्यू करा, नसेल तर तो क्षमापित करावा अशी विनंती मॅटकडे करा आणि अपिलेट अथॉरिटीकडे करा. चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 5 हे गौतम भालेराव म्हणजे पोलीस परभणीमध्ये आहेत. तिथे बोलतात यांचं म्हणणं कंपॅशनेट अपॉइंटमेंटसाठी किती दिवसात अर्ज विलंब किती वगैरे करावा. तर मी आपल्याला एवढंच सांगेन की या संदर्भामध्ये शासनाने एक अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण जाहीर केलेलं आहे आणि त्याचा शासन निर्णय 17 जुलै 2025ला आहे आणि हा जो निर्णय आहे तो मी व्हिडिओ 484 सोबत दिलेला आहे. त्यामुळे हा आपण निर्णय डाउनलोड करून घ्या. पण या नवीन जे धोरणपत्र जे दिलं आहे की कर्मचाऱ्याचं जेव्हा एखाद्या सेवेत असताना निधन झालं तर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना माहिती दिली पाहिजे की तुम्हाला अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती मिळू शकते का आणि त्यांच्या जर असेल तर तुम्ही इच्छापत्र द्यावा आणि मग त्यांचं नाव लिस्टमध्ये घेतलं जातं. पण नाव घेतल्यानंतर 3 वर्षामध्ये त्यांनी तो संपूर्ण अर्ज अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा जर अर्ज असेल तो संबंधित पात्र व्यक्तींनी दिला पाहिजे. मी श्री भालेराव यांना एवढंच सुचवीन की हा 17 जुलै 2025चा शासन निर्णय पहा आणि मग आपल्या शंकेचं तर उत्तर मिळेलच. त्यानंतरही काही शंका असेल तर प्रश्न मला विचारा. याला दुसरा यांचा प्रश्न आहे यांचं म्हणणं आहे एका गंभीर गुन्ह्याबद्दल कर्मचाऱ्याला ज्या शिक्षे कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झालेला आहे म्हणजे कोर्टाने त्या प्रकरणात कॉग्निझन्स घेतलेला आहे. परंतु आता ज्या कर्मचाऱ्याला की त्यांची इंटिग्रिटी चांगली नाही आणि म्हणून त्यांना कंपल्सरी रिटायरमेंट करण्याची नोटीस दिली. ही कंपल्सरी नोटीस आहे ही कंपल्सरी नोटीस इन पब्लिक इंटरेस्ट म्हणजे सार्वजनिक हितास्तव नोटीस दिलेली दिसते. आता त्यांचं म्हणणं की ही जी नोटीस दिली ती योग्य आहे का? तर नोटीस दिलेली असेल तर ती योगच आहे. कारण जेव्हा एखाद्या पब्लिक इंटरेस्टमध्ये आपल्याला माहिती आहे आता या बाबतीमध्ये त्या प्रकरणामधलं किती त्या माणसाचं वय आहे याची तुम्ही मला माहिती दिलेली नाही. पण आपल्याकडे देखील कंपल्सरी रिटायरमेंट इन पब्लिक इंटरेस्ट करण्याची तरतूद आपल्याकडे आहे आणि त्याकरता संबंधित विभागाने म्हणजे जे CR पाहिले जातात आणि CR पाहून जर एखाद्याची इंटिग्रिटी चांगली नसेल तर अशा लोकांना निराळे DE वगैरे करण्याच्या ऐवजी त्यांना कामावरून काढून टाकण्यात पब्लिक हितास्तव काढावं आणि असं काढणं तर त्याला ही शिक्षा समजली जात नाही. त्याला स्वतंत्र डिपार्टमेंट इन्क्वायरीचं प्रोसिजर फॉलो करायची जरूर नाही. आणि म्हणून फक्त आता एवढंच मी आपल्याला सांगेन की यांना जर नोटीस दिली असेल आणि त्यांना जर कंपल्सरी रिटायर केलं
तर त्यांना निश्चित कंपल्सरी रिटायरमेंट पेन्शन मिळू शकेल. अर्थात ते केव्हा लागलेले आहेत वगैरे याचे काही मला माहिती नाही, पण आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982मध्ये तरतूद आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं कंपल्सरी रिटायरमेंट पेन्शन. मग अशा ज्या सार्वजनिक हितास्तव जेव्हा रिटायर केलं जातं, हे काही शिक्षा म्हणून नाही, पण सार्वजनिक हितास्तव जे केलं जातं तेव्हा त्यांची झालेली सेवा लक्षात घेऊन त्यांना निवृत्ती वेतन विषयक लाभ दिले जातात. त्यांचा प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, सेवा शर्तीबद्दल पुस्तकांबद्दल माहिती द्या. मी यांना एवढंच सांगेन की सेवा शर्तीच्या बाबतीमध्ये शासनाने जे काही पुस्तकं केलेली आहेत ती पुस्तकं शासनाचे जे बुक डेपो आहेत, म्हणजे जे रिजनल म्हणजे पुण्या, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी हे पुस्तकं मिळतात. पण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तमापील नियम 1979चं जे पुस्तक आहे, जे अद्ययावत पुस्तक म्हणजे 1 जानेवारी 2026चं जे पुस्तक आहे ते मी आपल्याला सांगतो आहे, ते पुस्तक येत्या 10 दिवसात प्रकाशित होणार आहे. ते प्रकाशित झाल्यानंतर त्याची माहिती मी या व्हिडिओद्वारे चॅनलद्वारे देईनच. आणि मग तिथे तुम्ही जर त्याच्यावर ऑनलाईनही तुम्हाला खरेदी करता येईल, तेव्हा कमीत कमी शिस्तमापील नियम जे आहे त्याचं पुस्तक आपल्याला घेता येऊ शकेल. इतर पुस्तकाबद्दल गव्हर्मेंट जो बुक डेपो असतो तिथे कृपया चौकशी करा. चला पुढच्या प्रश्नाकडे या तलाठी आहेत, महिला तलाठी आहेत. यांनी पूर्वी देखील मला प्रश्न विचारला होता. आता यांचा प्रश्न आहे, यांचा आधी यांना सस्पेंड करण्यात आलं, सस्पेंड केल्यानंतर मग पुन्हा कामावर वगैरे घेण्यात आलं. आता ज्यांना पुढच्या प्रमोशन आहे ज्यांच्याविरुद्ध एक फौजदारी केस वगैरे आहे आणि चार्जशीट आता केव्हा इश्यू केलं हा यांच्यामधला जो प्रश्न होता. आणि यांना प्रमोशन मिळत नाही म्हणून प्रमोशन मिळण्याची यासाठी मागणी आहे. मी आपल्याला सांगेन की एखाद्या त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दिसतो आहे, फौजदारी गुन्हा असेल त्यांचं म्हणणं आहे की 2 वर्ष होतील, तर 2 वर्ष केव्हापासून कॅल्क्युलेट केली पाहिजेत, निलंबनापासून का विभागीय चौकशीपासून. निलंबनानंतर आपली सेवेत पुनर्स्थापना झाली असल्यामुळे तो 1.5 वर्षाचा सेवा कालावधी असेल तो चार्जशीट इश्यू झाल्यानंतरच करायला पाहिजे, निलंबनापासून करता येणार नाही. अर्थात आपल्याला म्हणणं आहे की आपण काहीतरी मॅटमध्ये केस केली होती पण ती विड्रॉ का केली काही याला मला माहिती नाही. तेव्हा आपण म्हटल्याप्रमाणे की माझी एकदा याच्यासाठी आपण भेट घ्या, आपण कागदपत्र घेऊन माझ्याकडे या आणि मग मी तुम्हाला याच्यासाठी योग्य तो सल्ला देऊ शकेन. माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता नंबर आपल्याला माहिती आहे, तो पुन्हा एकदा सांगतो, 25608163 25608163 या दूरध्वनीवर फोन करा आणि माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून द्या. पुढचा प्रश्न करूया. हे आहेत कृषी विभागात काम करतात, पूर्वी शिपाई म्हणून काम करत होते आणि शिपाई म्हणून त्यांना कृषी सहाय्यक पद मिळालं. आता कृषी सहाय्यक पदावरून त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर यांचं म्हणणं आहे की पुढची पदोन्नती देताना शिपाई पदावरील सेवा विचारात घेतली नाही. आता मी आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे प्रमोशन मिळालं काल आपल्या कुठलं शिपायापासून कृषी हेच पद म्हणजे काल पदपदोन्नतीचा पहिला टप्पा आहे. आणि पुढचा जो दुसरा टप्पा आहे तो साहजिकच आपण जे कृषी सहाय्यक झाला त्या पदापासून दुसरा पदमध्ये, म्हणजे गट 4मधून गट 3मध्ये जेव्हा पदोन्नती दिली जाते तेव्हा त्यांनी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळाला असं समजलं जातं. या संबंधीचा देखील वित्त विभागाचा निर्णय आहे, तो मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत देत आहे. पुढच्या प्रश्नाकडे या, संगणक वसुली उपदानातून करता येते का? निश्चित. जर संगणकात जे आपल्याला ॲडव्हान्स दिला असेल आणि त्याची वसुली राहिली असेल तर ती वसुली आपल्याला देणाऱ्या असणाऱ्या सेवा उपदानातून करता येते. याच्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982मधला नियम 134 पहा. शेवटचा प्रश्न, अविवाहित मुलीवर पेन्शन मिळावं अशा संबंधीचा शासनाने नवीन जो निर्णय काढला आहे 7 जानेवारी 2025ला. आता ह्याच्यामध्ये या 7 जानेवारी 2025चा शासन निर्णय सर्व संबंधितांनी अत्यंत बारकाईने वाचणं आवश्यक आहे. यामध्ये परिच्छेद 9मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो मूळ निवृत्ती वेतनधारक असेल किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक असेल यांच्या हयातीतच त्यांची जर ती अविवाहित किंवा घटोस्फोटित मुलगी असेल तर ती यांच्यावर अवलंबून आहे असं ॲफिडेव्हिट किंवा घोषणापत्र निवृत्ती वेतनधारकांनी किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी देणं आवश्यक आहे असं स्पष्ट हे 7 जानेवारी 2025च्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रश्न असा असता की
या त्याने माझा जो चॅनल प्रकाशित होतो तिथे एक कॉमेंट केलेली आहे. त्या कॉमेंटच्या आधारेच मी हे प्रश्न म्हटलं आहे. कारण कोणी मला मध्यंतरी रत्नागिरीमधून देखील असाच एक प्रश्न विचारण्यात आला की आई वडील जे दोघेही आता वारलेले आहेत आणि अविवाहित मुलगी आता आहे, ती 50-60 वर्षाची झालेली आहे. तर आता कारण काय, ही अविवाहित मुलगी त्यांची कुटुंबावर अवलंबून आहे असं घोषणापत्र कोणी द्यायला पाहिजे? निवृत्ती वेतनधारकांनी किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच. तोपर्यंत स्वस्थ रहा. धन्यवाद.